नवीन मोबाईल घेतल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जुन्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट नवीन मोबाईलमध्ये कसे घ्यायचे. चला आपण एका मिनिटाच्यात बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं कॉन्टॅक्टमध्ये जायचं आहे. कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर इथे 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. कॉन्टॅक्ट सेटिंगमध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं एक्सपोर्ट टू स्टोरेजमध्ये क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे कॉन्टॅक्ट जुन्या मोबाईलमधून नवीन मोबाईलमध्ये घ्यायचे आहेत त्या कॉन्टॅक्टला तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता किंवा इथं वरून ऑल सिलेक्ट पण करू शकता. जर सगळेच कॉन्टॅक्ट तुम्हाला जर घ्यायचे असतील तर मी इथे एक सिलेक्ट करतो. त्यानंतर खाली तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल, त्या एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे VCF नावाने एक फाईल तयार होईल, तिला तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर जी सेव्ह झालेली फाईल तुम्हाला इथं डाउनलोड्समध्ये येऊन त्या फाईलला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ब्लूटूथ किंवा किकच्या सहाय्याने नवीन मोबाईलमध्ये ती शेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर शेअर झाल्यानंतर त्या फाईलला नवीन मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं इम्पोर्टचं ऑप्शन दिसेल, ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर तुमचे सगळे जे कॉन्टॅक्ट सिलेक्ट केले ते कॉन्टॅक्ट तुमच्या नवीन मोबाईलमध्ये येऊन जातील. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.